माय मराठी माय बोलीचं सर्व दर्शकांचं मी आजच्या विशेष पॉडकास्टमध्ये विशेष भागामध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रहो, आपल्या चॅनलच्या कोट्यावधी दर्शकांनी आपण केलेले अनेक पॉडकास्ट पाहिलेले आहेत, जे असामान्य व्यक्तिमत्व असतात किंवा सेलिब्रिटीज असतात. अशा लोकांना आपण या माध्यमातून, या पॉडकास्टच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असतो. विशेष प्रयत्न हा असतो की ती व्यक्ती सामान्यातून असामान्य झालेली पाहिजे. म्हणजे एखाद्या अभिनेत्याचा मुलगा अभिनेता झाला म्हणजे त्यात आम्हाला विशेष काय वाटत नाही किंवा लोकांना विशेष काय वाटत नाही, किंवा एखाद्या मंत्र्याचा मुलगा मंत्री झाला तर काय वाटत नाही. पण सामान्य घरात जन्मून, सामान्य कुटुंबात जन्मून जे असामान्य बनतात, असंच एक व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, की ज्यांना अवघा महाराष्ट्र लाडाने किंवा आदराने काका म्हणतो. एक माझ्या माहितीप्रमाणे बँकेतले कर्मचारी ते आज महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगभरातल्या मराठी माणसाच्या गळ्यातले ताईत बनलेले अशोक नायगावकर काका आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. काका, सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार काका, माझा पहिलाच प्रश्न असा असेल की बँकेतली नोकरी, आता कारकून होतात, अधिकारी क्लेरिकल होतात, अगदी, आणि तिथून ह्या कवितेकडचा प्रवास किंवा कवितेपर्यंतचा प्रवास, माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला काही वारसा हा लाभलेला नाही साहित्याचा कदाचित. काय आहे की मी जे म्हणतो की आपल्या घराघरात बहिणाबाई होती. होय होय. आपल्या घरात म्हणजे आळीतल्या किंवा गावातल्या बायका एकमेकींना दिवाळीत म्हणा किंवा बेगमीचे पदार्थ म्हणा, असं त्या एकत्र जमायच्या एकमेकींना मदत करायला. हो. आणि तेव्हा त्या गाण्यांच्या भेंड्या लावायच्या सगळ्या. माझ्या लहानपणी म्हणजे 3री-4थीत असणाऱ्यापासून साधारण लक्षात जसं आहे तसं. आणि त्या मोरोपंतांच्या आर्या असोत, श्लोक असोत, कविता असोत, ही गाणी, हे सगळं त्या म्हणत राहायच्या. आणि बारसं असो, डोहाळ जेवण असो, काही असो, तर पाळण्यात घालायचं असेल मुलाला वगैरे, तर त्यांना आपोआप त्या सगळ्या रचना करायच्या. मला आठवतंय. आणि मंगलाष्टकं पण आपल्या घरात, आपल्या घरातल्या महिला रचत होत्या. तुम्हाला सांगतो, घरातले पुरुष पण रचत होते. तेव्हा बहिणाबाई आपल्या घराघरात होती. त्याप्रमाणे मला आठवतंय माझ्या आईचं ते कवितेचा संस्कार कुठेतरी घेऊन मी नकळत, म्हणजे आपण संस्कार घेतोय असं नाही, पण ते नकळत कानावर पडतं. आणि ते मग पुढे त्याला आपण संस्कार वगैरे अशी नावं देतो, तुम्हाला सांगतो. तर हे कानावर जे पडत जातं ना, त्याचा कुठेतरी कवितेशी संपर्क. आणि मग ती लहान वयातली जी सगळी गाणी, कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा वगैरे, हे जे सगळं, ही अनेक कविता, म्हणजे अशा तुम्हाला सांगतो, त्या लहानपणच्या सगळ्या कविता आहेत ना, त्या ज्या सगळ्या सुरम्य कविता, की असेल तेथे वाहत सुंदर शुभ्र दुग्धसम नदी, असं तिला डोलत निळी तांबडी कमळे पाण्यामध्ये, या ज्या कविता आहेत ना, हे काहीतरी जग हे रम्य आहे. या रम्यतेचा अनुभव देणार ते सगळं जे आहे ना, ते कुठेतरी कवितेकडे कूज बुज कूज बुज कूज बुज रे चंदनाच्या झाडाखाली पान का वाजे, किंवा उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजूनही, हे जे सगळ्या कवितांचा संस्कार आहे ना, तो माणूस कुठेतरी वेढला जातो. तर तसं मी कवितेकडे, आता ते का ओढला गेलो काय वगैरे ते आपल्या हातात नसतं, ते नैसर्गिक याच्यामुळे आपण त्या कवितेकडे वळत गेलो. आणि मग ते कुठेतरी पक्क होत 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 गोले ती सगळ्या 7वीतल्या कविता, 8वीतल्या कविता, आणि त्या बहुतेक कविता आत्ता जशा आपण मुक्त याच्यातल्या कविता गातो, म्हणजे त्या काळातल्या ज्या सगळ्या पाण्यावरच्या याच्या सगळ्या कविता, त्याचा संस्कार कुठेतरी होत गेला आणि मग कवितेचा नाद लागत गेला. असं म्हणजे बघा, काकांचं म्हणणं की वारसा नाही हे त्यांना मान्य नाही. वारसा असण्यासाठी त्यांची काहीतरी पुस्तकच प्रकाशित झालेली पाहिजे, आजोबाची, वडिलाची, असं काही नाही. तर आईचा संस्कार, चाळीतल्या बायकांचा संस्कार, हा सुद्धा एक वारसाच असतो. हे अत्यंत सुंदर तुम्ही या ठिकाणी उत्तर दिलं काका. मला एक प्रश्न असा पडतो की तुमच्यासारखा कवी, खरं म्हणजे प्राध्यापक नाही का, डीन, कुलगुरू पाहिजे, तुम्ही बँकिंगकडं कसं काय वळलात? म्हणजे काय असतं, आपल्या सगळ्यांचं जे आत्मचरित्र आहे ना, ते गरिबीचं आत्मचरित्र आहे. गरिबी हा आपला बेस आहे सगळ्यांचा. अगदी साध्या याच्यात वागत वागत पुढे
आलं इथं, आज इथं तर उद्या तिथं, शाळा बदलल्या, कुठं इथनं वाईवरनं 5वीतनं एकदम परागंदा होतोच, सगळं मनमाडला, म्हणजे मोठ्या घरातनं 5 कण तिघही असं मोठं घर, ते सोडून आम्हाला डबल रूम मध्ये त्या मनमाडला त्या रेल्वे लाईनच्या बाजूच्या चाळीत यावं लागलं. तिथनं मग 10वी 11वी झाल्यानंतर मधला काही काळ असा की थोडंसं कठीण होतं. थोरल्या भावावर सगळी कुटुंबाची 7-8 जणांची 110 रुपये पगार, त्यात सगळं संसार काय करायचे भाऊ? आणि आमचे पोस्टामध्ये होते, अच्छा. RMS मध्ये होते, आणि आमचं जे जुनं सगळं हे होतं ती सावकारी अमुक तमुक, ते सगळं काळाच्या ओघामध्ये सगळं हे झालं. आणि मग आम्हाला मोठ्या भावाकडे सगळ्यांना तिकडे त्याच्या मागोमाग मनमाडला, म्हणजे वाई कुठे पश्चिम महाराष्ट्र म्हणजे तुम्ही गरिबी पाहिली आहे, गरिबीची जवळपास खूप. तुम्हाला सांगतो म्हणजे आता या लोकांना कळणार नाही आपण किती सुखात आहोत. मला तो काळ आठवतोय की जेव्हा तांदूळ नसायचे, गहू नसायचे, लाल गहू तो जो अमेरिकेत डुकराला खायला घालतात, किंवा लाल ज्वारी मिलो ज्याला म्हणतात, हे सगळं, किंवा तो तायचुंगचं भात यायचं जपानचं, ते पिवळं. आणि तेव्हा असं रेशन कार्ड वगैरे नव्हती हो, तुम्हाला सांगतो. प्रत्येक दुकानाच्या तिथं लाईन लावायची. आणि मी आणि माझा धाकटा भाऊ, मला आठवत आहे एका दिवसात आम्ही 24 किलो तांदूळ जमा केले होते. प्रत्येक ठिकाणी उभं राहिलं 2 किलो तांदूळ मिळायचे. असं होतं ते. तर हे जी काही म्हणजे 2 वेळचं जेवण आहे ना, ही श्रीमंती होती. बापरे. 2 वेळचं जेवण मिळणं म्हणजे सगळं खाऊन पिऊन सुखात आहेत, ही सगळी हे होती. आणि मला आठवत आहे 5वीत असताना ते दिवस इतके कठीण होते की माझ्या चड्ड्या मागे फाटलेल्या असायच्या, म्हणून मी शर्ट इन करत नव्हतो. शर्ट चड्डीच्या आत आपण घालतो, तर तो मी करत नव्हतो. म्हणून मला बाकावर उभे करायचे आमचे शिक्षक, इनका केले द्रविड हायस्कूलमध्ये असताना. तर त्यांना ते कळायचं नाही का हा शर्ट इन करत नाहीत. मागे जर चड्डी फाटलेली आहे ती कशी, मी ती तशी कशी उडी, हे 5वीतला अनुभव आहे माझा, तुम्हाला सांगतो हा सगळा. आणि मग त्या ह्याच्यामध्ये आमची आई एक एक कष्ट वगैरे करायची, भावाची नोकरी वगैरे सगळं होतच, पण पापड बनवणं. आणि आम्हाला बहीण नाही, बहीण नसल्यामुळे आईच्या हाताखाली सगळं जे काम करण्याची, पुढं ज्या माझ्या सगळ्या स्त्री जीवनावरच्या याच्यावरच्या ज्या कविता आलेल्या आहेत ना, त्याचं कारण मी माझ्या आईच्या हाताखाली सगळ्या गोष्टी, म्हणजे मी 6वी 7वीत असताना मी जी भाकरी बनवायचो ना, कधी घरात अशी वेळ येते भाकऱ्या कराव्या लागायची, आई आजारी, तर मी त्या माझ्या भाकरीला असा पापुद्रा सुटायचा. तर आई चाळीतल्या बायकांना बोलवायची, अशोकच्या भाकरीला कसा पापुद्रा सुटतोय म्हणून. म्हणजे नाक्या नाक्यावर मिळावी भाकर, सुटावा पापुद्रा मराठीचा, असं जे मी पुढे ते मराठीचा पाठ लिहिला, त्याचं कुठेतरी बीज ती लहान वयामध्ये कुठेतरी ते प्रत्यक्ष तुम्ही पीठ मळणं म्हणजे काय असतं, थापणं म्हणजे काय असतं, पाणी फिरवणं काय असतं, पलटणं म्हणजे काय, उलटून म्हणजे या तुमच्या उलटण्यानं अशी पलटी मारणं काय असतं, भाजणं म्हणजे काय, हे सगळं त्या वयात ही जी सगळी प्रोसेस आहे, पद्धत आहे, तुम्हाला सांगतो. हे तेव्हा आईच्या, आणि आई सुगरण होती. माझी आई आळीमध्ये अत्यंत सुगरण, अन्नपूर्णा तिचं नाव होतं. सगळे पदार्थ इतके, पण तिच्या सुद्धा चुका मी काढायचो. थोडा पाक जरा अजून व्हायला पाहिजे होता असं म्हटलं की मला पाठीत धपाटाच मिळायचं, तुम्हाला सांगतो. म्हणजे मुद्दामून काहीतरी चूक काढली अशी ती गंमत होती, तुम्हाला सांगतो हे सगळं. आणि म्हणून पुढे माझ्या माय कवितेमध्ये एक ओळ आहे, माय आम्ही तुझ्या पोटी एकदाच येतो, माय आम्ही तुझ्या पोटी एकदाच येतो, आणि तू तर आमच्या पोटात रोजच शिरतेस भाकरी होऊन, तू तर आमच्या पोटात रोजच शिरतेस भाकरी होऊन. तर हे जे येतं ना, ते कुठेतरी जगण्यातून आलेलं असतं. अगदी पुस्तकं वाचण्यानं कविता समृद्ध होऊ शकते, पण कविता लिहिता येत नाही. कविता लिहिण्यासाठी जगणं हेच त्याचं मूळ असतं कुठेतरी, किंवा कविता जिवंत होऊ शकत नाही. काय तर बघितलात मित्र, काय असतं जीवन प्रत्यक्षात. आत्ताचे काका बघितल्यानंतर वाटत नाही की यांनी गरिबीचे चटके किंवा, पण ही त्यांची दानत आहे की त्यांनी सांगितलं. मला एक वाटतंय काका, तुम्ही इतके गरिबीचे चटके सहन केलेत, पण तुमची ओळख हास्यकवी किंवा मिश्किली हे कसं आहे, म्हणजे थोडंसं विसंगतच वाटतं. म्हणजे तुम्ही जे जगलात त्याच्या विपरीत नाही का वाटत? नाही, असंही लोकांना वाटत राहतं थोडंसं बरं का, की काका हे हास्यकवी नाहीत,
असे हे गंभीर कवी आहेत असं लोकांचं म्हणणं. अनेक कविता नाही, मला सुद्धा माहिती हो आहे. हो. तर ते म्हणतात की तुम्ही हसवता खरे. मला त्या घोटीला एकदा कार्यक्रम झाला. घोटी म्हणजे अशी छोटी छोटी गावं, तुम्हाला सांगतो. मी खूप अगदी लंडन पासून सगळीकडे फिरून आलो, तो मुद्दा नाही. पण म्हणजे आता मी आलो ना, तर लंडनच्या महाराष्ट्र मंडळात 5व्यांदा माझा कार्यक्रम झाला कविता वाचनाचा गणेशोत्सवामध्ये. पण तरी सुद्धा सांगतो, ते घोटी गावामध्ये इगतपुरी जवळचं, तिथं दुसऱ्या दिवशी सकाळी जाताना तो माणूस म्हणाला, त्या हेअर कटिंग ते कर्तनालयातला, केश कर्तनालयातला माणूस, तो म्हणाला हसवता खरे पण नंतर वाटतं कानाखाली मारली आहे म्हणून. असं जे आहे ना, हे तो माणूस म्हणाला. म्हणजे आपण जे म्हणतो ना की शिकलेल्या लोकांनाच किंवा BA ला MA ला मराठी घेतलंय त्यांनाच कविता समजते. अहो, तुकोबांचे अभंग आहेत, ती सगळी वारकरी मंडळी असं म्हणजे असं ती पैरण आणि असं ते तांबूस कलरवर आलेली, गाळाचा रंग चढलेली धोतर नेसलेली गावाकडची माणसं, त्यांना जो तुकोबाच्या अभंगांचा अर्थ कळतो तो तुम्हाला आम्हाला नाही कळत. अगदी. आणि मराठी भाषा त्यांनी जिवंत ठेवली आहे. तुमच्या घरातली मुलं आहेत ना, ती बघतच नाहीत पेपर, वाचतच नाहीत पुस्तकं, पण त्यांच्या घराने हे जे वारकरी संप्रदायातले लोक आहेत ना, मग ते भले ते शेगावची दिंडी असो काही असो, एवढं पाठांतर आहे त्यांचं, तुम्हाला सांगतो. आम्हाला काय पाठांतरात आहे तर म्हणजे साधं गणपतीच्या वेळेला गणपती बसवला ना, तर आरती म्हणताना हा त्याच्याकडे बघत राहतो, तो त्याच्याकडे बघत राहतो, आणि तिसऱ्याचं काहीतरी व्हायला ओळख चुकलेली असते, तो त्याच्याकडे बघायला लागतो. हे खरं आहे. भाषा, मी तुमचं देवाधर्माचं करू नका, मी देवाधर्माबद्दल याच्याबद्दल बोलतोय असं नाही, पण मराठीचं पाठांतर आहे ना, मराठीतले काय काय एक माधवदास स्वामी आठवना विसर असं एका रामाच्या आरतीमध्ये आहे. आता आठवना विसर काय आहे? कृष्णमूर्ती काय सांगतात की पास्ट आणि प्रेझेंट याच्यामध्ये तुम्ही प्रेझेंटमध्ये पास्ट आणि फ्युचर याच्यापेक्षा वर्तमानामध्ये राहता आलं पाहिजे, की आरंभ नाही अंतही नाही, मध्यस्थितीला विसरू नको, असं एका अभंगामध्ये आहे. मला वाटतं मग ते गोंदवलेकरांचे महाराजांच्या याच्यात आहे वगैरे, मला माहित नाही, पण असं म्हणतात की नाही. मग कृष्णमूर्ती काय वेगळं सांगतात, तर हे काय आहे हे आपण वाचलेलं असेल ना तर समजतं. आणि काय शब्दांची लय हो, पंचानन मन मोहन मुनी जन सुखकारी, काय काय प्रास आहे त्याच्यामध्ये. खरंच मला हे भाषेचं जे अनुप्रास अमुक तमुक हे सगळं, आणि ते सगळं तुमच्या लेखनात कुठेतरी येतं, तुम्हाला सांगतो. म्हणजे ते रामदासांचं मी धाट्या सवाया वगैरे स्फुट कविता ते वाचलं होतं, आणि मग तेव्हा मी लिहिलं होतं, तुझी श्यामल कोमल धवल धपापत धून अधून मधून जशी, तुझी उन्नत चाल त्रिटाल निनादित नाद सदोदित रूपमती, तुझी चाऊल पाऊल अक्षविराम रमा रमणी रममाण जशी. तर हे जे प्रास आहे ना, हे कुठेतरी यात काय, आता कवितेचा अर्थ तुम्ही म्हणाल तर हे काय आहे, याचा नक्की अर्थ काय लागतो वगैरे, पण ती जी लय आहे ना, ती मला कुठेतरी असं वाटतं की आज एक गंमत आहे म्हणून. म्हणजे हे जेव्हा मी म्हटलं होतं ना मौजेच्या ऑफिसमध्ये, तर असे समोर पटवर्धन बसले होते, राम पटवर्धन, आणि अशा शांताबाई बसल्या होत्या. शांताबाईंनी पटवर्धनांचा हातात घेतला, राम काय छान म्हणून. ही दाद शांताबाईंनी मला ते मौजेच्या ऑफिसमध्ये सत्यकथेच्या खटावाडीत दिलेली आहे, तुम्हाला सांगतो. क्या बात. असं आयुष्य गेलं हो सगळं. आणि काय व्हायचंय, काय बनायचंय असलं काही डोक्यातच नाही हो. कुणीतरी सांगितलं की कॉमर्सला जा म्हणून कॉमर्सला गेलो, नोकरी लागते. हा, आणि गावाकडे कॉलेज निघाली, पण नोकऱ्या कुठं निघाल्या? नोकऱ्या निघाल्या नाहीत गावाकडे, कॉलेज भराभर निघाली. आणि ते काय आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, त्याला काही लॅब लागत नाही, काय लागत नाही ना, अशी भराभर कॉलेज सगळ्या लोकांनी काढली. शिक्षण तुम्ही ठरवून आलेलं नाही तिकडे हास्य कवी? असं काय नाही. नंतर तुम्हाला सांगतो, हे मधलं बोलणं आहे ना, त्याच्यामुळे मी हास्य कवी वाटायला लागलो. असं सगळं आहे. म्हणजे सूर्याला विचारलं कसं काय चाललंय, तर म्हणाला दिवस ढकलतो. तर हे असं जे मध्ये मध्ये मी कॉमेंट करतो, बोलतो, त्याच्यामुळे एक हास्य कवी वगैरे असं ते मधलं जे सुरुवातीचं बोलणं असतं ना. आणि तेच म्हणजे त्या माणसानं सांगितलं ना की हसायला येतं पण कानाखाली मारली,
हे नंतर नंतर कळतं घरी जाताना. एका पुढाऱ्याबद्दलही तसंच म्हटलं जातं की सुजल्यावर कळतं की त्यांनी कुठं मारलं. हं? तर काकांच्या पाहिलं हे रूप जे गंभीर कवी म्हणून महाराष्ट्राला काकांची ओळख जरी वेगळी असली तर मुळात त्यांचा जो ढाचा आहे, नारायण सुमंत असतील, अशोक नायगावकर काका असतील, अत्यंत ताकदीचे गंभीर कवी आहेत. थोडासा कवितेपासून वेगळा प्रश्न की तुमच्या 2 मुली युकेला आहेत. हो. तुम्ही नेहमी तिथं जाता, 4-5 वेळेस तिथेही कार्यक्रम झालेले आहेत तुमचे. मला असं कळालं ऑफलाईन तुमचे जे सहकारी मित्र आहेत त्यांच्याकडून की तिथं बसून तुम्ही मराठवाड्याची चिंता करता की पाऊस कसं पडलंय, पाऊस पडतोय की नाही. माझे परत काय- तिथनं अनेक तिथं मला तेच विचारायचे आहे. अनेक तुमचं नाव आहे फोन- नायगावकर. हो. मला असं वाटतंय की तुम्ही मग आमच्या ह्या नायगावचे तर नाहीत मूळ. मग हेच नायगाव मूळ. माझे वडील आम्हाला सांगायचे 7-8 पिढ्या आम्ही शहाजीराजांबरोबर केव्हा तरी त्या गंगथडी का काहीतरी हो, हो. तिकडनं आम्ही त्या नायगाववरनं आम्ही इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये शहाजीराजांच्या काळात आलो म्हणून असं मला वडील कधीतरी म्हणायचे. म्हणजे आता आपली मुळं तुम्हाला सांगतो, आपण 8-10 वर्षापूर्वी ऑफिसमध्ये कुठल्या टेबलावर बसत होतो आपल्याला आठवत नाही. अगदी तिथं सगळं इंटिरियर चेंज केलेलं असतं. सगळ्या जगातच इंटिरियर चेंज झालंय हो, तुम्हाला सांगतो. आपलं काय कवीला तसं काही मूळ कुळ काही नसतंच. पण तरी तुम्ही आमच्या मराठवाड्याचे आहात मूळचे, म्हणजे संत असं म्हणायला हरकत नाही. हरकत नाही आहेच आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. उभय गंगा तीर म्हणजे मराठीचं मूळ. काल मी म्हटलं हा. की हे मराठीचं मूळ गोष्ट आहे. असं काय करतात आणि जेवढी संत सगळी परंपरा आहे हा हा ती सगळी मराठवाड्याकडनं. माऊली सुद्धा मूळ सगळं इकड्यात आहे ना. अगदी अगदी. आपेगाव काय, पैठण काय, महाराज, नाथ एकनाथ काय, महाराज, हे काय जनाबाई असं. असेल. हो, सगळं तुम्हाला. नामदेव काय, नामदेव महाराज असते. काय नामदेव. त्या मी तुम्हाला आता या निघालाचा विषय नामदेव. मी मुंबईत आलो ना, म्हणजे मला भरून येतं. तर माझ्या आयुष्यात पहिलं जे मानधन कुठलं मिळालं असेल ना, तर ते नामदेव गाथा संपादन करण्याचं काम रुपारेल कॉलेजचे प्राध्यापक लगजोग, हा. पूर्वीचे समीक्षक वगैरे, आता नाही आहेत ते, तर त्यांच्याकडे होतं. आणि एक अभंगाची याच्यासाठी प्रेससाठी ती प्रत तयार करायची असते. 40 पैशाला एक अभंग असं. त्या बरं माझं अक्षर सुंदर, मूळचा मी चित्रकला वगैरे याच्यातलाच खरा तर माणूस. म्हणजे मी कलकत्त्याला जेव्हा त्या एस्प्लनेडच्या समोर होतो ना, तिथलं मी तेव्हा असं एक रेखाटन बनवलेलं स्केच. मी 9वी-10वीत असताना मी एलिमेंटरी ग्रेडला होतो. मी ते लिंकनचं हे काढलेलं पेन्सिलीनं, त्याला असं फ्रेम करून ते बरीच वर्ष घरात लावलेलं होतं तुम्हाला. अच्छा. इतका माझा हात एकेकाळी ड्रॉइंगवर होता. तर त्या याच्यामध्ये ते 40 पैशाला एक अभंग, 200 अभंग मी सगळे ते कार्डावर त्याचं जे प्रेससाठी जातं त्याच्यावर करून दिले. त्याचे मला 80 रुपये मिळाले. त्या 80 रुपयात मी गोव्यात संमेलन होतं तिथं नामदेव गाथा विकत घेतली तुम्हाला सांगतो. आणि ती गाथा घेऊन आम्ही जेव्हा रामदास फुटाणे, आम्ही त्या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती रामदास फुटाण्यांच्या समवेत आम्ही 5-7 कवी मराठीतले आम्ही पंजाबला गेलो, तेव्हा नामदेवांची जी घुमाण जिथे हे संमेलन झालं, सदा मोरे अध्यक्ष होते ना मला वाटतंय सदानंद, तर तेव्हा ती घेऊन गेलो गाथा. आणि नामदेवांच्या त्या समाधीच्या तिथे तुम्हाला सांगतो ते सगळे समाधीचे अभंग मी म्हटले तुम्हाला सांगतो. नामा म्हणे माझा लोफला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. काय तुम्ही सांगतो, तुम्ही फक्त ते समाधीचे अभंग वाचा, तुमच्या डोळ्यातनं घळघळा पाणी व्हायला लागतं. मराठी जगाच्या इतिहासात असा प्रसंग नाही की एक कवी असा पद्मासन लावून दगड लावा म्हणतो, दगड लावा, शिळा उभ्या करा असं सांगतोय, आणि समोर एक दुसरा प्रतिभावान माणूस बसलाय आणि तो त्याचं रेकॉर्डिंग करतोय संबंध त्या याचं. ही एक जगात नाहीये कुठे. 2 प्रतिभावंतांची संबंध काय मराठीतला, आणि काय प्रासादिक आहे होते. खरंच तुम्ही वाचा सगळ्यांनी. आपल्या घराघरात ते समाधीचे अभंग ठेवले पाहिजेत. घळघळा पाणी येतं तुम्हाला सांगतो, खरंच सांगतो तुम्हाला. तर ते अशा सगळ्या गोष्टी मला ते 80 रुपये पहिलं जे मानधन ना, त्याची ही गोष्ट मी सांगितली. आता काय, आता लोक बोलवतात, गाडीनं घेऊन जातात, येतात, विमानाचा प्रवासाचा खर्च देतात. ही सगळी गोष्ट अगदी, म्हणजे इस्रायलला मला बोलवलं होतं. इस्रायलला बरीचशी 70च्या दशकामध्ये जवळजवळ आपल्याकडे 11व्या शतकात काहीतरी ज्यू मंडळी आली आणि ती
केरळ आणि कोकण होय. या 2 किनाऱ्यावर आली तुम्हाला सांगतो. तर तेव्हापासून त्यांची आडनावं आष्टेकर किंवा तुमचे चांदवागावकर, रोहेकर, पेंडकर अशी आडनावं आहेत त्यांची. होय. ती सगळी 25,000 मंडळी तिकडे याच्यामध्ये आपल्या इस्रायलमध्ये आहेत. तेल अवीव काय किंवा तुमच्या अशा सगळ्या ठिकाणी आणि जेरुसलेम वगैरे. तर त्यांनी मला बोलवलं होतं जेरुसलेममध्ये. त्यांना मराठी येते? अगदी मागच्या पिढीत जे गेले त्यांचं मराठी येतं, पण पुढच्या पिढीला आपल्या जसं पुढच्या पिढीला मराठी येत नाही तसंच त्यांच्याही पिढीला मराठी येत नाही, असं सगळं तुम्हाला सांगतो. ही जगभरची शोककथा आहे तुम्हाला सांगतो. मातृभाषेची शोककथा ही सगळ्यांचीच, म्हणजे हिंदी सोडले, म्हणजे हिंदीचं सुद्धा माहीत नाही मला. त्यांच्याही इंग्रजी माध्यमात मुलं गेली असतील नातवंड, तर त्यांनाही हिंदी काय लिहिता येईल देवनागरी मला शंकाच आहे तुम्हाला सांगतो. पुणेकर एक शिष्ट म्हणून प्रसिद्ध आहेत सगळ्या महाराष्ट्र जगातच, की ते कुणाला दाद देत नाहीत पुण्याच्या बाहेरच्या लोकांना. आमच्या मराठवाड्याला तर मग विषयच नाही. तुम्ही पुणेकरांची खिल्ली पुण्यात जाऊन उडवता, तरी ते तुम्हाला बोलवतात. पण काय माहित आहे का, त्याच्यामध्ये निर्विषय होते बरं का. पुणेकरांची हास्यविनोद पण आधी हे मान्य करायचं की एक भारतीय हिंदुस्थानी गायकीमध्ये जेवढे अगदी गायक सगळे बखले बुवा काय अमुक काय सगळी जी बालकृष्ण बुवा इचलकरंजीकर जुन्या पिढीतले सगळे, त्या सगळ्यां उत्तरेतले सगळे गायक, त्या सगळ्यांना पुण्यात जेव्हा दाद मिळाली तेव्हा भारतभर त्यांची नावं झाली. पुण्या इतकी रसिकताच नाही कुठे तुम्हाला सांगतो मग का सांस्कृतिक याच्यामध्ये. पण ते काय गंमत म्हणून असतं हो हे सगळं, तसं हास्य विनोद गंमत वगैरे त्याची काहीतरी. आणि ही जशी बाजू आहे तशी दुसरी पण बाजू आहे ना, म्हणजे असं की पुण्यातलं ते सांगतात ना की चहा घेऊन येतो म्हणून, तर तो समोरच्याला वाटतं चहा घेऊन येतोय म्हणून, तो आतनं मिशी पुसत म्हणून तो चहा घेऊन असं. तर हे काय आहे सुद्धा शेवटी गंमतच असते ना, ते काय असं त्यात हे नसतं, म्हणजे द्वेष नसतो. दुसरं एक बघतो मी काका, की माझी आजी म्हणायची आपलं प्रत्येक गावाला घर आहे असायला पाहिजे. हो, मला आश्चर्य वाटायचं कसं शक्य, एक घर बांधताना अख्खा आयुष्य जातं माणसाचं आणि गावोगावी घर. नंतर माझ्या लक्षात आले की असं एखादं घर पाहिजे आपलं हक्काचं प्रत्येक गावात. त्या बाबतीत तुम्ही फार सुदैवी आहात. मला नाही वाटत तुम्ही कुठं लॉजवर थांबला असाल. तुम्ही जिथं जाता तिथे तुमचं कोणीतरी, आता आमच्या अहमदपूरचे मोहिब कात्री असतील. आता कालचाच प्रसंग आहे. कसं काय जमलं तुम्हाला? आम्हाला नाही जमलं. तुळजापूरच्या कार्यक्रम हंगरगेकर पुरस्कार कुठे? तुळजापूरला. हो. काय अहमदपूरचा काय संबंध येतो त्याच्यामध्ये? काहीच नाही. बरोबर. हो. या माणसाने मोहिबने मला येण्या जाण्याचं नुसतं कळणार म्हटल्यानंतर लातूर रिटर्न, आणि मी तिथं तुम्हाला घ्यायला येतो सकाळी म्हणून. काल सकाळी तिथं गाडी हजर होती मला घ्यायला यायला. ते म्हणे तिकडं न्यायचं आणायचं सगळं आम्ही करू म्हणून. तर हे जे मी आता आखाडा बाळापूर इथनं किती लांब आहे? नांदेडच्या पुढे आहे बरोबर. तिथं आलो तरी मला अहमदपूरला यावं लागतं. अहमदपूरला यावं लागतं. माजलगावला या कुठेही या तरी इथे, म्हणजे ते जर तिथे कार्यक्रमाला येणार असतील कुणाचं लग्न समारंभ तर गोष्ट निराळी, पण अन्यथा मला इथं यावं लागतं. हे मी काल 15 लोकांना सांगितलं. मोहिब कादरी हे आमचं हेडक्वार्टर आहे मराठवाड्यातलं. मग तिथून माणिक प्रभूंचं हे असो किंवा तिकडे ते आंध्रामधलं कुठलं ते बासर वगैरे, अशा अनेक ठिकाणी मी गेल्या 20-25 वर्षामध्ये जाऊन आलोय तुम्हाला सांगतो. ही जी मंडळी आता माझा अमृत महोत्सवाचा कार्यक्रम झाला, त्याला सगळे महाराष्ट्र राज्याचे चीफ सेक्रेटरी पासून आणि तुमचे अगदी पोलीस महासंचालकांपासून यांच्यापासून सगळी मंडळी मला याला सगळी महाराष्ट्रातली अनेक मंडळी, तुमच्या मीडियामधली सगळी जी आमच्या खांडेकर पासून सगळी मंडळी त्याला हजर होती. पण मी पहिला बोलण्याचा मान मोहिबना दिला तिथे. म्हणजे इतक्या लांबून 500 किलोमीटरवरनं ही मंडळी आली आहेत आणि त्यांनी आता तिथे गावाच्या हिशेबरोबर मला टावेल टोपी वगैरे जे करून आणि हे उपकरण देऊन सत्कार केला माझा पहिला. त्यानंतर मग बाकीचे लोक बोलले. इतकं माझं मराठवाड्याच्या लोकांची. आणि मला मराठवाडा खरं कशामुळे कळला माहिती आहे? एक जे तयार होतं ते म्हणजे नाना ज्याला म्हणतात आपण, नाना ते चपळगावकर, त्यांचा माझा खूप ऋणानुबंध होता.
ते आता अलीकडे गेल्यानंतर गेल्या वर्षी होय. मला खूप असं म्हणजे त्यांचं सगळं आलेलं 25-30 वर्षामध्ये दिवाळी अंकात कुठे कुठे लेखी होत काय होत, मी त्यांच्या प्रेमात कशानं पडलो तर त्यांचं कर्मयोगी संन्यासी हे जे पुस्तक आपल्या स्वामीजींच्यावरचं ते वाचल्यानंतर मराठवाड्याचं जे काही स्वरूप आहे ते मला खूप ध्यानात आलं आणि मग एक जिव्हाळा तयार होत गेला तुम्हाला सांगतो. तर हा सगळा मराठवाड्यामध्ये येण्यामागे माझी ही एक कुठेतरी मराठीची मूळ भूमिका आहे. मूळ उभय गंगा तीर असं त्या मला वाटतंय महानुभावांच्या हे याच्या लीळाचरित्रामध्ये कुठेतरी उल्लेख आहे असं आमचे डहाके एकदा मला सांगत होते. वसंत उभय गंगा तीर हे सगळं गोदावरीचा तीर आहे, हा सगळा मराठीचा मूळ प्रदेश आहे तो. तर ती ओढ आहे ती एखादी असं माती कपाळाला लावावी म्हणतात ना, तर ते आहेच ना तुम्हाला असं कसं वगैरे. काका आम्ही टीव्हीवर साहित्य दरबारमध्ये होतो, साळेगावकर मी, आणि ती इतकी TRP वाढली होती त्यावेळेस. त्याच दरम्यान झी टीव्हीवर तुमचं हास्य सम्राट हो, मी आणि मकरंद अनासपुरे तुम्ही परीक्षक होतात आणि आमची TRP कमी झाली आणि तुमची वाढली. एकाच दिवशी एकाच वेळेला असायचे दोन्ही. हो. तर तुम्ही कसं तिकडं म्हणजे कसं गेलात किंवा काय त्याचा अनुभव आहे? मी स्वतःहून तुम्हाला सांगतो ना, मी स्वतः फारसं कुठे माझी कधी जाहिरात बघितलीत तुम्ही की आम्ही आज सोलापूर, उद्या लातूर आणि परवा, असं काही माझं कधी कुठल्या पेपरात जाहिरात नाही आली. माझं पुस्तक वाटेवरच्या कविता ते आलं 90-92 साली, त्याची फक्त एक प्रत मी महाराष्ट्र टाइम्स मध्ये फक्त नेऊन दिली होती. त्या व्यतिरिक्त मी कुठेही, पण ते एका छोट्याशा चोपडीवर सगळं जवळजवळ ऑस्ट्रेलिया वगैरे सोडलं तर बरंचसं जवळ 20-25 देश मी फिरून आलो तुम्हाला सांगतो त्या छोट्या वाटेवरच्या कविता याच्यावरती. तर हे काहीतरी तो जो आहे ना गॉड गिफ्ट, तर त्याच्या हे योगायोगानं तुम्ही परमेश्वरचं नाव घ्या, घेऊ नका, निसर्गाचं नाव घ्या, परमेश्वराचं घ्या, पण या योगायोगानं येत झालेल्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हा आनंद मिळत गेला. हो लोकांना, मला आठवतंय की पुण्याला त्या याचं तुमचं काँग्रेस खादीचं कुठलं तरी खादी ग्रामोद्योगचं कोथरूडला हॉल आहे, तिथं माझा कार्यक्रम होता. मी ज्यांच्याकडे उतरलो ना त्यांना म्हटलं मला काही कार्यक्रमाच्या आधी मी जेवत नाही, तर रात्री एक दोन पोळ्या आणि थोडीशी भाजी असं ठेवून द्या डब्यामध्ये. म्हटलं त्यानंतर म्हणजे आधी जेवलं ना तर आवाज फुटत नाही. तर रात्री 12ला आम्ही परत आलो. त्या बाईनं रात्री 12-1 वाजता कणिक भिजवली आणि मला गरम गरम पोळ्या वाटल्या. तर म्हटलं मला असं रडायला लागलं. तर म्हटलं का हो तुम्ही आत्ता बनवल्यात पोळ्या? तर म्हणे तुम्ही इतक्या लोकांचं पोट भरता तर तुमचं पोट आम्ही भरायला नको का? हे त्या माऊलीचे उद्गार. असे अनेक प्रसंग आहेत. असे काही प्रसंग सांगू शकाल का, म्हणजे कवितेच्या क्षेत्रात आल्यानंतर आठवणीत राहिलेले काही चांगले आणि वाईट प्रसंग? वाईट प्रसंग फारसे नाही माझ्या वाट्याला आले. म्हणजे तुम्हाला सांगतो की रोटरी क्लब डोंबिवली त्यांचा कार्यक्रम होता. ते म्हणे दिवाळी पहाटला याल का? तर म्हटलं येईन ना. तर ते म्हणाले आम्ही गाडी पाठवू आणि हे करू. तर ते झालं. मग ते म्हणले आम्ही गाडी पाठवलं तुम्हाला पुन्हा सोडायला जाणं म्हणजे दुप्पट होतं ना, त्यापेक्षा तुम्हीच गाडी ठरवा. तर म्हटलं ठीक आहे तसं करतो मी. मग ते म्हणाले आम्ही काय तुम्हाला आधी पैसे द्यायला पाहिजेत का गाडीच्या याच्यासाठी? तर म्हटलं असं काही नाही, तुम्ही तिथे आल्यावर द्या. तर ते म्हणाले आम्ही म्हणे कुठे कुठं जातो तर 2 तास ते मोठे सेलिब्रिटी लोक आम्हाला बाहेर खुर्चीत बसवून ठेवतात, इतक्या पटकन हो वगैरे म्हणत नाहीत. तुम्ही तर असं म्हणताय आधी काही पैसे नको, आणि असं कुठे 100 99 लोक आतापर्यंत मला कोणी फसवलेलं नाही. आणि खरंच सांगतो सगळे लोक गेल्यावरती व्यवस्थित सगळा पैशाचा व्यवहार आहे तो व्यवस्थित करतात. तर हा त्यांचा अनुभव. म्हणजे त्या दिवशी दिवाळी पहाटला इतक्या गमती. सकाळी मी 5:30-6ला उठून सगळं आवरलं आणि नेमकं नरक चतुर्दशी काहीतरी होती, सगळं आटपलं. मी गाडी करून गेलो तिकडे म्हणजे ते नाश्ता बिष्टा झाला. 1.5-2 तास मस्त कार्यक्रम. 8:30-9 वाजता मी परत आलो. माझा कार्यक्रम हे
प्रमोद महाजन, राज ठाकरे आणि मनोहर जोशींचा दिवाळी याचा कार्यक्रम षण्मुखानंदला माझा कार्यक्रम ठेवलेला. तर माझी गाडी त्या डोंबिवलीवरनं अशी येते आणि पंतांची मनोहर जोशींची गाडी अशी एकत्र. तर त्यांनी असा हात केला, माझा कार्यक्रम प्रमोद महाजन आपले राज ठाकरे, हा प्रमोद महाजनच ना ते तेव्हा, तर ते समोर बसले होते, राज ठाकरे पण बसले होते आणि तास दीड तास झाला. षण्मुखानंद फुल हो, धारावी वगैरे सगळे मराठी लोक तिथले जमलेले. तिथनं मी गेलो लोक, तेव्हा मी हास्यरंगचं संपादन करत होतो आणि त्या दिवशी नेमकं पुरवणीत फायर करणं म्हणतात, म्हणजे ती त्या दिवशी प्रिंटिंगला सोडून दिलं, त्याला फायर करणं म्हणतात. ते 2, 2:30, 3 पर्यंत केलं जवळजवळ, तरी 4-5 वाजले. नंतर माझा कार्यक्रम तिथे तुम्हाला सांगतोय त्या जाऊबाई जोरातच्या 1000 प्रयोगाचा कार्यक्रम होता, त्या आपल्या पुरुषोत्तम बेर्डे त्याचा. आणि त्याला त्यांनी 2-3 महिन्यांची तयारी केलेली, सगळं वगैरे बसवलेले, नाट्य प्रवेश वगैरे. आणि मी रामदास फुटाणे आणखीन एक कवी, असं आम्हाला म्हणले 15 मिनिटं तुम्हाला दिली आहेत म्हणून, तुम्ही 2-2 कविता म्हणा. 2-2 कविता म्हणा. तर मी पण कविता म्हणायला सुरुवात केली. समोर राज ठाकरे बसलेले, ते म्हणाले सकाळी ती जी शाकाहार कविता म्हटलीत ना, ती भाजीची कविता, अशी चिठ्ठी आली त्यांनी, ती बेर्डेनीच आणून दिली. आता ती कविता म्हणजे त्या पुढं मागं सगळं त्याचं विवेचन वगैरे सगळं असं असतं. तुम्हाला सांगतो अर्धा का पाऊण तास ती कविता चालली आणि त्यांचं पुढचं शेड्यूल सगळं वाट लागली हो, सगळे प्रवेश बसवलेले. नंतर माझी कविता झाल्यावर आमचं काम झालं, आम्ही निघून गेलो, एका हॉटेलमध्ये जेवायला वगैरे गेलो. आणि राज ठाकरे पण निघून गेले, राजसाहेब. त्यांच्या मागे आलेले जे 50-100 मनसेचे सैनिक होते ते पण निघून दिले. सगळं ते तुमचं दीनानाथ सभागृह मोकळं झालं. आणि मग आम्हाला हॉटेलमध्ये, तिथे त्या शिवकृपा का काहीतरी हॉटेल, पार्ल्याचे सगळे कलावंत लोक तिथे जेवायला बसतात. तर ते म्हणाले तुम्हाला शिव्या घालतायत म्हणे, तुमच्यामुळं संबंध कार्यक्रमचं वाट लागली म्हणे. म्हटलं मी कुठं, त्यांनीच तर मला कविता म्हणायला सांगितली म्हणून मी ती कविता म्हटली. तर असेही काही आयुष्यातले प्रसंग येतात. पण तुम्हाला सांगतो 100रातले 99% चांगले महाराष्ट्रात कुणी मला आत्तापर्यंत असं मानधनाच्या बाबतीत, येण्या जाण्याच्या बाबतीत असं दगा नाही दिलेला. आता तुम्ही काही पुढाऱ्यांची नावं घेतली, म्हणजे तुम्ही अनेक पुढाऱ्यांचे समोर कार्यक्रम केले. हो, असं म्हणतात की डरा हुआ कवी मरा हुआ समाज पैदा करताय. अहो, तुम्हाला त्यांची भीती वाटत नाही? तुम्हाला सांगतो की जागतिक मराठी अकादमीचा दिल्लीमध्ये शाखा ओपन करायची होती. रामदास फुटाणे वगैरे आम्ही सगळे होतो. तर दुसऱ्या दिवशी पवार साहेब सकाळी भेटायला बोलवलं आणि शरद पवार म्हणजे तेव्हा मंत्री होते, कृषी मंत्री मला वाटतंय. ते 7-7:30ला संबंध व्यवस्थित सगळं असं तयार हो. म्हणजे राजकारण्यांना तुम्ही म्हणता असं, पण जी काही शिस्त, डिसिप्लिन आणि तयार होऊन आपल्याला किती माणसं सकाळी 7:30 वाजता भेटायला आलेली, सगळं बघून तुम्ही थक्क होता. ते म्हणाले रात्री माझ्या बंगल्यावर कविता वाचनाचा कार्यक्रम ठेवायचा. संबंध श्रीनिवास पाटील तेव्हा मला वाटतंय खासदार होते, त्यांना सांगितलं आणि हे सगळी व्यवस्था करा, म्हणजे गाद्या, तक्क्या, लोड वगैरे, आचारी वगैरे सगळं मस्त. आता शाकाहारी लोकांसाठी जिलबी वगैरे असं सगळं, बाकी व्हेज नॉनव्हेज सगळं होतं. आणि पवार आमच्या सगळ्या कवितांना असे खुदू हसत होते. ही जी काही गोष्ट आहे ना तुम्हाला सांगतो, तर ही सगळी हे गोपीनाथराव मुंडे काय तुम्हाला सांगतो, कुठेही भेटलं ना, काय नागावकर कसे आहात, कधी इंडियन एक्सप्रेसमध्ये लोकसत्तेत आले ना की असा लांबून हात करायचे. ही जी एक. आणि आता आपले सुशील कुमारजी तुम्हाला सांगतो की त्यांचं तर रसिकता म्हणजे खरंच तुम्हाला सांगतो, ही जी गेल्या पिढीतली सगळी जी माणसं आहेत ना, आता राहिले का तसं? आता खरं सांगायचं ना तर आता असं थोडंसं हे जे सगळं वातावरण चाललंय ना, त्या दिवशी आता परवा मतदान होतं ना, तर मी असा उत्साह असतो ना, तेच तुम्हाला कविता मला ऐकायची. पैशाचे भाव, जी अस्वस्थता निर्माण झालेली, मतदानाचा भाव नाही तर पेपरात सगळं कुठं 5,000 3,000. लोकशाहीचा भाव फुटतो. लोकशाहीचा भाव फुटतो ही काय गोष्ट आहे? 2,000 3,000 5,000
ईडी लागते, पैशाची पाकिटं कोणाच्या डिकीमध्ये ठेवलीत की काय, त्याच्या सगळ्या गाड्या फिरतात, मग ती पाकिटं पैसे भरून 500च्या नोटा भरून ठेवलेल्या ती सगळी त्या दूरदर्शनवर याच्यावर TV वरती याच्यावरती आपल्याला बघायला मिळतात. हे जे सगळं लोकशाहीचं जे विडंबन आहे ना, म्हणजे तर ते वाईट वाटतं की काय कशासाठी भारताचं संविधान, भारताची घटना लिहिली, त्याचं काय सगळ्यांना मी भारतीय आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, अमुक तमुक, हे सगळे असले कसले बांधव आपले, हे जे असले बांधव. आणि ठीक आहे बा, श्रम करणारा माणूस आहे, कुठंतरी धुणं भांडीण करणाऱ्या महिला आहेत, मजूर आहेत वगैरे, त्यांनी कुणाकडनं काहीतरी भेटवस्तू घेतली, मस्त 25-25 मजल्याच्या इमारती, आणि तिथले लोक पैसे घेतात. वाटणाऱ्याचं जाऊ देत, घेणाऱ्यांचं तरी काही लाज लज्जा शरम वगैरे आहे की नाही? रात्री झोप कशी लागते तुम्हाला? एखादं मत देताना तुम्ही जर पैसे घेतले तर तो देणारा असं किती याचा लायकीचा असेल, तुम्ही कसे घेता पैसे ते, हे मला प्रश्न पडतो. ही जी माणसं कोण काय तुरुंगातनं काय निवडून येतात, अमुक याच्यामध्ये काय येतात, हे जे सगळे आरोपी काय, हे काय, यांना तिकीटं कशी देतात? बरोबर आहे की नाही? मत कसे देतात लोक, काय काय खरंच सांगतो. आमचे काका सांगितले आम्हाला, तुम्हाला सांगतो, असं यातना होतात. लोकशाहीच्या या वेदना आहेत तुम्हाला सांगतो. म्हणून असं बाळासाहेब काय किंवा काय असं म्हणायचे ना बाळासाहेब, तर ते मला असं रट्टे दिले पाहिजेत म्हणून. तुकोबांचं वचन आहे ना, नाठाळाचे काठी नाठाळाचे माती आणू काठी म्हणून, तसं शठाशी शठ उद्धटाशी उद्धट असं आपल्याकडे आहे ना. हे सगळं मी तुम्हाला सांगतो, मी अगदी असं विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रगटले दुरितांचे तिमिरे जाओ, हे मी पसायदान किती डोळे मिटून एकाग्र होऊन म्हणत असलो तरी असला जो समाज आहे ना, त्याच्यासाठी रट्टेच पाहिजेत. पंडित नेहरू तेव्हा काय म्हणाले होते माहित आहे? काळा बाजारवाल्यांना चौकात फाशी देऊ म्हणून. हे वाक्य होतं पंडित नेहरूंचं. भले दिले असेल नसेल, पण एक पंतप्रधान तिथे राहून म्हणत होता की काळा बाजारवाल्यांना जाहीर चौकात फाशी दिली पाहिजे म्हणून. आज असं कोण म्हणतंय का? हे सगळं चित्र बघून वाईट वाटतं. आणि इतकं वाईट आहे आता, हे सगळे सरबद्ध जगामध्ये आमच्या स्थानिक लोकांनाच आम्ही नोकऱ्या देऊ, हे आपल्याकडेच आलंय असं नाही, जगभर आलंय. आणि तिथं गेलेली मुलं जी आहेत ना, त्यांचे आई वडील जर इथे काय कुठे हॉस्पिटलात असतील तर भेटायला नाही येऊ शकत. ते व्हिडिओ कॉल करून बोलतात बापाशी, कसं आहे बाबा, औषध घेतलं का वगैरे. इथं नाही येऊ शकत, कारण इथं जर ते त्या याच्यावर तिकीट काढून आले तर परत जाता येईल की नाही, ही त्यांच्या मनात कुठेतरी धाकधूक आहे. हे सगळं जगातलं वातावरण आहे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं आमच्या काळात, माझ्या वर्गात जेवढे BCom झाले कॉमर्सचे साधारण 69 साली, ते सगळे लोक बँकेत लागले. इंदिरा गांधींची कृपा, नॅशनलायझेशन केलं, गावोगाव ब्रँचेस निघाल्या या तुमच्या सगळ्या राष्ट्रीयकृत बँकाच्या, त्यामुळं आमची सगळी पिढी बँकेत लागली. आता बँकेतले लोक सुद्धा कमी करतायत. सगळे बँका पण कमी करतायत. 4 बँका म्हणून 1 बँक बनवतात. आणि चौपट धंदा वाढला तरी निम्म्यावर स्टाफ आलाय. धंदा चौपट. हे जर म्हणजे कष्ट करणारे, तुमच्या घरात तुम्हाला नळ बसवायचा आहे तर माणूस नाही मिळत, तुम्हाला शेती करायची आहे तर ते त्याच्यासाठी लावणी करणाऱ्या टोळ्या बाया नाही मिळणार, मजूर नाही मिळणार. बरोबर आहे ना? मी नेहमी असं म्हणतो की महाराष्ट्राची लोकसंख्या इतकी वाढली आहे की काम करायला माणसंच मिळत नाहीत. खरं आहे, परप्रांतातून तुमच्याकडे सगळी ही जी माणसं येतात, म्हणजे तुमच्या शहरातल्या वेटरला, हॉटेलातल्या मीठ घेऊन ये असं नाही सांगावं लागलं, समजत नाही त्याला, तो बघत राहतो मुखस्तंभासारखा, मग त्याला सांगतो नमक लेके आओ म्हणून. हे मी कित्येकदा असं गमतीनं म्हटलो, मराठीची भाषा इतकी अवघड आहे की मराठीत आपण लघवीला नाही जाऊ शकत. टॉयलेट जाणे काय, बरोबर, टॉयलेट कुठे आहे विचारतो. हे वाईट आहे, पण असं झालंय की नाही? आता टॉयलेटला जाणं आणि लघवीला जाणं यात काय तसं
दोन्ही काय असं काही फार एक एक काहीतरी अश्लील आहे दुसरं श्लील आहे अशा बात नाही, असं काही नाही आहे ना. पण मराठीत नाही बोलू शकत, मराठीतले शब्द वापरण्याची लाज वाटते. मी मध्ये एकदा म्हटलं की असा इंग्लिश पेपर फर्स्ट क्लासमध्ये इंग्लिश पेपरच्या आत मराठी पेपर घालून वाचतात लोक. मराठी पेपर वाचतोय समोरच्याला कळलं तर लाज वाटेल की काय. असं हे सगळं तुम्हाला सांगतो मराठीचं जग आहे. पण त्या लंडनच्या एका हॉटेलमध्ये फिनिक्स पॅलेस म्हणून मोठ्या मुलीचा वाढदिवस होता. आम्ही सगळे जेवायला गेलो. हॉटेल बुक केलं होतं आधी, बुक करावं लागतं आधी. खूप सगळे ते तुमचं लॉर्ड्स आहे ना जगातलं मैदान पंढरी क्रिकेटची, त्याच्या जवळच आहे, त्यामुळे सगळे क्रिकेटर वगैरे जेवायला येतात. तर सचिनची फॅमिली जेवायला आली होती आणि समोरून सचिन उशिरा आला, असा दरवाजातनं आत आला आणि माझी नात मला म्हणाली, आबा, मला ती आबा म्हणते, हे आबा सचिन तेंडुलकर. तर मी बघितलं असं. तर मी काही मान वर केलं नाही, असं खाली खात होतो. तर आमची नात जिजा मला म्हणते, मला त्यांच्याबरोबर फोटो हवा आहे म्हणे. म्हटलं जाऊन सांग. तर तो त्याच्या मिसेसला असं काकडीची एक हे भरवत होता आणि ही गेली, ती म्हटली, सचिन मी तुमची खूप फॅन आहे म्हणून. त्याच्या हातातनं मराठी वाक्य ऐकून तुकडाच खाली पडला तुम्हाला. तर म्हणे कोण काय, तर म्हणे मी अशोक नायगावकरांची नात. आता त्याच्या वडिलांचा आणि माझा चांगला स्नेह, रमेश तेंडुलकर त्यांचा कार्यक्रम पण केला होता. हे सगळे क्रिकेटर्स वगैरे सगळे होते. नितीन तेंडुलकर त्याचा भाऊ मोठा, तो कवीच आहे वगैरे. इतकं सगळं एक घरोबा होताच. पण असं काही फार घरोबा नाही सचिनची. पण अशोक नायगावकर नाव त्यानं लगेच, तर म्हणे मला फोटो हवाय. तर तो जाऊन उभा राहिला आणि फोटो घेतला. हो तुम्हाला सांगतो. तर ही जी गंमत आहे, लंडन सारख्या ठिकाणी एखाद्या माणसाला मराठी वाक्य कानावर पडलं की जे सगळं मातृभूमीचं मातृभाषेचं सगळं जे उफाळून येतं, ती खरी आपली मातृभाषा. तुम्हाला सांगतो, मराठी माणूस कुठेही भेटो, आपल्याला एक जिव्हाळा तयार होतो की नाही. अगदीच. भले तुमचं त्याचं तिकडं गावाकडं भांडण चाललेलं असो, पण तुम्ही त्याला म्हणून चहा घेत, चला चहा घेऊया, चहा घेता घेता भांडूया म्हणून असं काहीतरी मजा असते. तर ती कविता आहे का शाकाहारी तुमची जी गाजलेली आहे, त्याचं काय, आता मी कविता नाही ऐकली तर प्रेक्षक आम्हाला शिव्या घालतील मेल करून. म्हणजे त्याचं गळ्याची नख खुपसून अंदाज घेत क्रूरपणे त्वचा सोडली जाते आहे दुधी भोपळ्याची. असं ते बघा, दुधी भोपळा असा, त्याचं ते दुधी हलवा करायचा असेल ना, कवळा लागतो दुधी भोपळा. आणि आपण बाजारात गेलं की त्याच्यावरनं असा हात फिरवतो, बारीक लव असते बघा त्याच्यावर, ताजा दुधी भोपळा असेल तर. आणि आपण हात फिरवतो, महिला बघा त्या देठाच्या तिथे नख खुपसून बघतात, तो कवळा आहे का निबर आहे. तुम्हाला हे माहित नसतं, कारण तुम्ही बलतीकडे बघत असता बाजारात भाज्या. त्वचा सोलली जाते दुधी भोपळ्याची, सपासप सुरी चालवत कांद्याची कापाकाप चालली आहे, डोळ्यांची उघडझाप होते. किंवा तुम्हाला कविता नेमकी कधी सुचते, नेमकी कधी सुचते, असं वाटतं की इथं कविता आपण लिहिली पाहिजे, हे सांगा. आता तुम्हाला सांगू कविता कशी सुचते. बाबासाहेब आंबेडकर 1920-21 साली लंडनला ज्या किंग हेनरी स्ट्रीटवर जिथं राहत होते, 100-125 वर्षापूर्वीची गोष्ट, 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि तिथं ते माझ्या मुलीच्या अगदी ऑफिसच्या पिछाडीलाच ते होतं, किंग हेनरी रोड. मग तिथं जाऊन फोटो बिटो काढला, घरी आलो स्टॅनमोरला मुलीच्या घरी. आणि तिथं आल्यावर 3 ओळीची कविता सुचली. प्रिय भीमा तुझी सावली अंगावर पडली, उजेड झाली उजेड झाली. वा. तर हे जे आहे ना, तुम्हाला, मला असं वाटतं ना, एखाद्या पुतळ्याच्या खाली या 3 ओळी आहेत ना, त्या कुठेतरी लिहिल्या गेल्या पाहिजे, असं अनेकांना यावं. तर म्हणजे हे जे सुचतं ना, एखादा अग्रलेखात जशी हे असते, तसं मला ते ग्रासनोस, पेरिस्ट्रोइका, गोर्बाचेव वगैरे ते सगळं म्हणजे तुमच्या पूर्व युरोपातली राष्ट्र एक
रुमानिया काय, पोलंड काय सगळी कोसळून पडली, त्यावेळेला 2च ओळी लिहिल्या होत्या. अनेक अग्रलेख आले, अनेक सगळं झालं. तुम्हाला सांगतो, कम्युनिस्ट डाव्या राष्ट्रांची उलथापालथ झाली त्या काळामध्ये. हो. त्यावेळेला 2च ओळी लिहिल्या होत्या मी. क्रांतीस वाहताना श्रद्धांजली मुक्याने, क्रांतीस वाहताना श्रद्धांजली मुक्याने, डाव्या बुटात त्यांच्या उजवेच पाय होते, डाव्या बुटात त्यांच्या उजवेच पाय होते. असं जे काही, आता 1 ओळीची एक कविता लिहिली होती. मी कृष्णेच्या काठी जन्माला आलो. नदी हे माझं आवडतं ठिकाण, तुम्हाला सांगतो. नदीत पोहणं काय, अमुक काय. 1च ओळीची कविता लिहिली होती, अक्षरच्या दिवाळी अंकात आली होती. नदीचे कुणीच ऐकेना, नदीचे कुणीच ऐकेना म्हणताना शेवटी तिने धरणात जलसमाधी घेतली. शेवटी तिने धरणात जलसमाधी घेतली. आता हे जे सगळं आहे ना, तर ते नदीकाठी जो वावरलाय ना, त्यालाच म्हणजे धरणाच्या पूर्वीची नदी ओसंडून वाहणारी, लाटा काय, अमुक तमुक, ते गढूळ पाणी वगैरे सगळं. आणि मग एकदम धरण एक सबंध कित्येक मैल, 2-3 मैलाची सबंध, इकडनं तिकडं वेस्ट बँक आणि राईट बँक अशी सबंध भिंत उभी केल्यानंतर ते जे तिथलं पाणी सगळं निघून जातं. म्हणजे माझी नदीची पारोशाने नदी म्हणाली, किती दिसात गणाले नाही. पारोशाने नदी म्हणाली, किती दिसात गणाले नाही. मरता मरता झाड म्हणाले, 2 थेंब तरी पाणी द्यावं. शहाणपटीने धरण बांधले, अभियंत्यांना मुता म्हणालो. गाळ म्हणाला धरणाची या, किती उंचवर बांधू समाधी. गाळ म्हणाला धरणाची या, किती उंचवर बांधू समाधी. खडी फोडते बहिणाबाई, ओवीला बघ रक्त चिकटले. त्या मेरूंच्या धरणावर महाजनांच्या घरातली ही बहिणाबाई खडी फोडायला होती. खडी फोडते बहिणाबाई, ओवीला बघ रक्त चिकटले. रिताचा हंडा वणवण फिरतो, फक्त खालची माया बदलली. तुम्ही मराठवाड्यात, मी आत्ता मराठवाड्यात आहे. 10-20 वर्षापूर्वी या लोकांनी उमरगाला मोहिमनी कार्यक्रम ठेवला होता. तिथं जेव्हा बाहेर पडलो, त्या एका नळाच्या, सार्वजनिक नळाच्या ठिकाणी 2 फरलांग हांडे बादल्या अशी त्या उमरग्याला मी लाईन बघितलेली आहे. ते खडी फोडते बहिणा, ओवीला बघ रक्त चिकटले. रितात हांडा वणवण फिरतो, फक्त खालची माया बदलली. असा कसा ग श्रावण असा हा वैशाखाचा चटका बसला. असा कसा ग श्रावण असा हा वैशाखाचा चटका बसला. गाव म्हणाले पाणी पाणी, आम्ही गळ्यातून गाणी म्हटली, आम्ही गळ्यातून गाणी म्हटली. त्या तुकयाची गाथा बुडता नदीत अवघी ओल पसरली. त्या तुकयाची गाथा बुडता नदीत अवघी ओल पसरली. या कवितेची वही बुडवण्या, एक तरी हो डोह राहू द्या, एक तरी हो डोह राहू द्या. वा. आरती प्रभू माझ्या मित्राच्या महाविद्यालयात आले होते. तो माझा मित्र म्हणाला की सर, चांगलं लिहिण्यासाठी काय करू. म्हणजे त्याला थोडी प्रसिद्धी हवी होती, लोकांनी टाळ्या वाजवल्या. तर ते म्हणाले, चांगलं लिहायचं असेल तर लिहिणं बंद कर. त्याला वाईट वाटलं. नंतर भाषणात आरती प्रभू म्हणाली की तुला वाईट वाटलं असेल, पण ज्यावेळेस अशी अवस्था होईल की मी लिहिलं नाही तर मी जगूच शकत नाही, अशा वेळेस लिहायला पाहिजे. क्या बात, क्या बात. त्याच्यानंतर मला तुम्हाला कविता कुठं सुचते हे मला आज कळालं. तर नव्यानं लिहिणाऱ्यांसाठी काय सांगाल बरं काका? प्रसिद्धीच्या याच्या कुठल्याही मागे न लागता आपल्याला येणारे अनुभव आणि मुळात कविता, तिचं मागचे लोक जे आहेत ना, मी काय असा एकदम स्वयंभू आकाशातनं नाही पडलेलो. अगदी कुठंतरी डाळकार्यांचे कविता अशा, किंवा बालकवींच्या भिंत खचली कलथून खांब गेला, जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा, तिच्या कौलारी बसून पारवातो, खिन्न निरस एकांत गीत गातो. हा जो पारवा आहे ना, खिन्न निरस, तो पारवा तुम्ही बनला आहात का? ते जे काही जगाचं दुःख आहे, हे सगळं जी वेदना आहे, सगळ्यांचं प्रत्येक ठिकाणी कुठेतरी दुःख आहे, यातना आहेत, वेदना आहेत. कुणीतरी कमी लेखत असतं, अवमान करत असतं, अपमान करत असतं. आपल्या आयुष्यात आपलेही होतात, आपल्यापेक्षाही लोकांचे केवढे अपमान होतात. लोकांना किती काही, कुणाच्या घरात दिवाळी नसते, काहींच्या घरात तुम्हाला सांगतो पैसेच नसतात. म्हणजे आत्ता ती आमच्याकडे काम करणारी मुलगी, तर ती शाळेत शिकवायचं तर ती फीस भरायला पैसे नाहीत. अहो काय होतं, सगळ्यांचा रेटा येतो आणि ही मुलं इंग्रजी माध्यमात जातात, त्यांची मुलं मग चांगल्या ठिकाणी जातात. त्याच मुलीनं तिला हिरमोसलं, ती रडायला लागायची.
तिलाही चांगल्या शाळेत घालावं लागलं, पण तिथली फी परवडत नाही, बसचं येणं जाणं अमुक तमुक. ही जी दुःख आहे फार, म्हणजे इतकी दुःख आहे, तुच्छता, की तुमची जर सोसायटीमध्ये साधी मारुती गाडी असली आणि दुसऱ्या कुठल्या माणसाची जर BMW किंवा अशी काहीतरी कार असेल, तर त्या घरातल्या बायकांना इतकं अपमान झाल्यासारखं वाटतं, गाडी असलेल्या लोकांनाही अपमान झाल्यासारखं वाटतं की आपली गाडी ही साधी म्हणून वगैरे. ही तरतम आर्थिक प्रगतीमुळं, ऐहिक प्रगतीमुळं सुख आलेली नाही आहेत, त्याच्यामध्ये एक जण दुसऱ्याशी तुलना करत बसले. अगदी बरोबर. तुमचा ब्रँड कुठला शर्टचा आणि माझा कुठला ब्रँड, याच्यापासून सुरुवात होते. इतकं जग फार विचित्र आहे हो. आपण साधेपणामध्ये, आपण जे घरामध्ये तो घराडी सकाळी याला नाश्त्याला असं पातेल्यामध्ये कण्या आणि ते मेथकूट वगैरे थोडंसं तूप जिरं टाकून तो असा गुरगुट्या भात असा त्या थाळीमध्ये द्यायचे नाश्त्याला, तो बरोबर. कोकणात तर सर्रास ती संबंध पेज ज्याला म्हणतात ती दिली जाते. त्याच्यावर आपण वाढलो सगळे. तो आपला ब्रेकफास्ट होता. आता म्हणजे कसं सगळं अमुक पाहिजे तमुक पाहिजे, सगळं साधेपणावर. ती माणसं 80-90 वर्ष जगली हो. 80-90 वर्ष जगली. एक एक माणसं पेज खाऊन मोठी झालेली. आता हे सगळं बदललंय आणि आपल्या हाताबाहेर गेलंय. आता हे आपल्या हातात मावत नाही. म्हणजे आपण आशावादी नाहीत का तुम्ही? आशावादी नाही म्हणजे कुठल्या तऱ्हेनं जर माणसं वाट बघत बसली आहेत की हा उमेदवार 3000 देणार आणि दुसरा उमेदवार त्याच्यापेक्षा जास्त कुठला उमेदवार दिसेल, हे आशावाद ज्यांचा बघतोय मी, तिथं काय आपण आशावाद ठेवायचा? हे निराशावादाकडे घेऊन जाणार आहे हो सगळं. जास्ती आपल्या मताला कोण पैसे देईल, हा जो आशावाद आहे ना, हा निराशावादाकडेच नेणार आहे ना. असं माझं म्हणणं. हे वाईट आहे सगळं. याच्यातनं काय असं म्हणल्यावर आमच्यासारख्या नवख्यांनी काय करायचं? उलट तुम्ही प्रेरणा दिली पाहिजे. आमचे साळेगावकर म्हणतात की कविता हे एकांतात लिहिलेलं समूहाचं गाणं असतं. नाही, हे सगळं मान्य हो बरं का, पण वास्तव काय आहे? वास्तव किती धग आहे, किती आग आहे, ती आग किती आहे, किती याची, ती जर तुम्हाला नाही दाखवलं तर फायर ब्रिगेड कसं येईल? फायर ब्रिगेड येण्यासाठी आगीची तीव्रता किती आहे ती तर मांडली पाहिजे ना कवीनं. हा, करेक्ट. तेच म्हणायचं मला. आगीची तीव्रताच मांडली नाही, नुसतं साधं काडी पेटली हो, साधं काहीतरी पेटलंय, ते कशाला येतील विझवायला? तुम्हीच बादलीवर तांब्यावर पाणी टाका तिथं. त्याच्या पुढे जाऊन कवितेचं कवन व्हायला लागले आता. कवितेचं म्हणजे कवींचे सुद्धा पक्ष, जात, धर्म तयार झाले जातात. ते आपल्या सगळ्या जीवनातच येत चाललेत ना. असं आपण छोटे होत चाललेलो. आपण सगळे जे काही एकतेचे, एकात्मतेचे, की आपण सगळे मिळून एक आहोत, सारे भारतीय माझे बांधव आहोत. मग विरोधी पक्षाचे लोक तुमचे बांधव आहेत का हो? सारे भारतीय माझे बांधव आहेत हे म्हटल्यानंतर विरोधी पक्षाचे जे लोक आहेत ते तुमचे बांधव आहेत का असा प्रश्न विचारला तर तुम्ही बांधव म्हणाल का त्यांना? अशी परिस्थिती आज आली आहे. माझ्या पक्षाचे लोक सोडून बाकी लोक माझे बांधव नाहीत, अशी जर भिंत तुम्ही उभारली आहे तर हे सगळं त्या जे प्रतिमा घेतो, नामुक घेतो, त्याला काय अर्थ आहे तुम्हाला सांगतो वगैरे. तर दर्शक हे आहेत अशोक नायगावकर काका. मागच्या जवळपास अर्ध्या-पाऊण तासांपासून आपण त्यांचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न केला. असं म्हणतात की पाहुणे कायमस्वरूपी घरी येत नसतात, 4-2 दिवसासाठी येतात. फार जरी लाडका जावई जरी असलं तरी तशी ही विपरीत परिस्थिती निघून जाईल. तुकाराम महाराजांच्या विरोधात सगळेच होते, त्यांची भाऊकी, पाहुणे, अगदी अगदी वादच नाही. सगळे लोक म्हणायचे तुकाराम तू वेडा झालास का, तुझं काय बंद पडले? ते म्हणायचे सत्य असत्याशी मन केले गो आहे, नाही मानेले बहुमता. क्या बात आहे. तर कवी हा विरोधी पक्षाचाच असतो, सत्तेत कोणी जरी असतो. क्या बात. तुम्ही आम्ही जर थकलो, हताश झालो तर बाकीच्यांनी काय करायचं? त्याच्या पुढे एकच मागणं आहे तुम्हाला सांगतो. विठ्ठलाची मूर्ती आहे आज इथे. विठो तुझ्या पायी आता मागे अखेरची भीक, विठो तुझ्या पायी आता मागे अखेरची भीक, दे रे अशी दे भाकरी, दे रे अशी दे भाकरी,
पुन्हा लागो नये भूक, क्या पुन्हा बात. लागो नये भूक. तर आमच्या दर्शकांसाठी काका आपण इतका अमूल्य वेळ दिला, तो आमचा अधिकार होता, आमचा हक्क होता. तरी एक औपचारिकता म्हणून मी आमच्या कोट्यवधी दर्शकांच्या वतीनं आभार मानतो. जय जगत. नमस्कार.